नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. जसं आपण अटेम्प्ट 1 नंतर मी शिफ्ट वाईज बोनस मार्क्स तुम्हाला सांगितले होते की कोणत्या शिफ्ट मध्ये किती बोनस मार्क्स भेटणार आहेत, तसंच आता अटेम्प्ट 2 चा पण तुमची आन्सर की आलेली आहे बाळांनो. अटेम्प्ट 2 चे मी तुम्हाला शिफ्ट वाईज बोनस मार्क्स सांगणार आहे, कोणत्या शिफ्ट मध्ये किती बोनस मार्क्स भेटणार आहेत. ठीक आहे, खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण एक मार्क्स खूप तुम्हाला इम्पॉर्टंट असतो बाळांनो, जेणेकरून तुमची पर्सेंटाईल वाढण्यासाठी. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो, जेणेकरून तुम्हाला जोपर्यंत एक बेस्ट कॉलेज भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. दररोज माझे 2-3 व्हिडिओज येतात, एक सुद्धा अपडेट मिस नाही होत कॅप राऊंड किंवा सीईटी काउन्सिलिंगची. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंडच्या रिलेटेड सगळ्या छोट्या अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येत असतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला आता बघूया शिफ्ट वाईज बोनस मार्क्स. याला आपण बोनस मार्क्स नाही म्हणू शकत बाळांनो, कारण हे तुमच्या हक्काचे मार्क आहेत. सीईटी सेलच्या चुकांमुळे जर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स दिले जात आहे तर ते तुमच्या हक्काचे आहेत. फॉर एक्झाम्पल, कोणताही प्रश्न सीईटी सेलने चुकवला, ठीक आहे, तो प्रश्न तुम्ही नव्हता सोडवला कारण सीईटी सेलची चूक आहे, त्याला बोनस मार्क्स नाही म्हणता येणार. ठीक आहे, पण सीईटी सेल याला बोनस मार्क्स म्हणते. ठीक आहे, कारण तुम्ही 1000 रुपये पे केलेले असतात त्या एका क्वेश्चनसाठी, त्या 1000 रुपये कधीच तुमचे रिटर्न येत नाही. ठीक आहे, बघा सिस्टम काय असतं बोनस मार्क्सचं ते पहिले समजून घेऊया. आता तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करतात, काही तुम्हाला वाटतंय हा क्वेश्चन सीईटी सेलचा चुकलेला आहे. ठीक आहे, तुम्ही या क्वेश्चनसाठी 1000 रुपये दिले. ठीक आहे, जर सीईटी सेलला रिअलाइज झालं की हा क्वेश्चन खरंच त्यांच्याकडून चुकला होता तर 1000 रुपये तुमचे रिटर्न भेटायला पाहिजे. हे सीईटी सेल रिटर्न नाही देत बाळांनो. ठीक आहे, जर चुकला असेल तर सीईटी सेल करेक्ट करते क्वेश्चनला आणि ते मार्क्स तुम्हाला तिथं अलॉट करते आणि त्याला सीईटी सेल बोनस मार्क्सचं नाव देऊन देते. पैसे पण घेतात आपल्याकडून आणि त्याला बोनस मार्क्स म्हणतात. ठीक आहे, काही ती आता सिस्टमच क्रिएटेड आहे, आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, चला बोनस मार्क्स कोणत्या सिच्युएशन्सला भेटतात बाळांनो? एक तर क्वेश्चन तुमचा चुकलेला असेल, एक तर ऑप्शन चुकलेला असेल, किंवा क्वेश्चन पण चुकलाय ऑप्शन पण चुकले, त्या केसमध्ये तुम्हाला बोनस मार्क्स भेटतो. किंवा मल्टिपल करेक्ट आन्सर, फॉर एक्झाम्पल ABCD 4 तुमचे ऑप्शन्स असतात. ठीक आहे, याच्यामध्ये ए पण करेक्ट आहे आणि डी पण करेक्ट आहे, या केसमध्ये तुमचा बोनस मार्क्स तुम्हाला भेटतो बाळांनो. बोनस मार्क्स सगळ्या विद्यार्थ्यांना भेटतो का बाळांनो? जेव्हा प्रश्न चुकलेला असला किंवा ऑप्शन चुकलेला असतं त्या सिच्युएशनला सगळ्या विद्यार्थ्यांना भेटतो. पण जर सीईटी सेल कडून ऑप्शन ए मार्क केलेलं आहे तुम्ही, है ना, आणि सीईटी सेलने फॉर एक्झाम्पल करेक्ट ऑप्शन ए पण तुम्ही मार्क केलेलं ऑप्शन बी. ठीक आहे, सीईटी सेलने याला बी आन्सर मार्क केले. ठीक आहे, आता बघा या पूर्ण सिस्टम मध्ये तुमचे मार्क सुद्धा कमी होतात. कशा पद्धतीने होतात हे तुम्हाला समजवतो. एक्झाम्पल ABCD 4 ऑप्शन्स असतात बाळांनो, बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही ए मार्क केलेलं आहे ना, आणि त्या प्रश्नाचं उत्तर सीईटी सेलने बी सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचा इथं मार्क गेलेला आहे ना, बी उत्तर होतं, तुम्ही ए मार्क केलेलं आहे. पण कोणीतरी ग्रीव्हन्सेस रेज केला आणि सीईटी सेलला रिअलाइज झाला की नाही या प्रश्नाचं उत्तर एच आहे. ज्याने ग्रीव्हन्सेस रेज केला किंवा ज्यांनी ए मार्क केलेला असेल त्यांना या प्रश्नाला राईट उत्तर भेटून जाईल, त्यांना इथं +1 होऊन जाईल बाळांनो. पण ज्या विद्यार्थ्यांनी बी मार्क केलं होतं त्यांना पहिले राईट दिलं होतं सीईटी सेलने, पण आता करेक्शन होऊन ए करेक्ट आन्सर झालं, या सिच्युएशन मध्ये ज्यांनी बी मार्क केलं होतं त्यांचे मार्क्स रिड्यूस पण होतात. गोष्ट समजली आहे? ठीक आहे, चला. किंवा ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट असतील. ठीक आहे, 4च्या ऑप्शन मधून एक पण ऑप्शन करेक्ट नाहीये, त्या सिच्युएशनला सीईटी सेल सगळ्यांनाच बोनस मार्क्स देते. ठीक आहे, कोणत्या सिच्युएशनला बोनस मार्क्स भेटतील हे समजलं. आता आपण शिफ्ट वाईज बोनस मार्क्स बघूया. ठीक आहे, पण त्याआधी एक मोठी अनाउन्समेंट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क आले असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT ब्रांच पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का? योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली, योग्य डॉक्युमेंटेशन केलं, योग्य कॅप राऊंड खेळले ते. ठीक आहे, योग्य स्पॉट राऊंड खेळले, त्यामुळे त्यांना एक योग्य कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं बाळांनो. ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला गेले, फॉर्म फिलिंग स्वतःहून करायला गेले, कॉलेज लिस्ट स्वतःहून बनवायला गेले, आणि 1000 स्टेप असतात. 1000 स्टेपमध्ये एक तरी स्टेप चुकीची झाली बाळांनो, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना बाळांनो, तुम्ही स्वतः करून घ्या, स्वतः तुम्ही सगळ्या गोष्टी करा. पण नॉलेज नाही आहे ना तर काउन्सिलिंगचा हेल्प घ्या बाळांनो. काउन्सिलिंग कुठूनही करा पण करा. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड 1, 2, 3, स्पॉट राऊंड, फ्रीज, फ्लोट, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात बाळांनो. तुमच्यासाठी सेपरेट एक काउन्सिलर असाइन केला जातो. ठीक आहे, जो तुमचा पूर्ण 3 ते 4 महिने तुम्हाला हेल्प करतो, आणि मी स्वतः असतो त्या जागेवरती. ठीक आहे, तो काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी बनवतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी तुमची आहे, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठे तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला टार्गेट करता येते. जरी तुमचे
चांगले मार्क्स आले असतील बाळांनो, अजून पण ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. 50% काम बाकी आहे, जे आहे योग्य काउन्सिलिंग. जर योग्य काउन्सिलिंग केली नाही तर तुम्ही अजून सुद्धा थर्ड क्लास कॉलेजमध्ये जाऊ शकतात. आणि असेही खूप सारे विद्यार्थी असतील ज्यांचे कमी मार्क आले असतील, खचून जाऊ नका, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, मी गॅरंटी देतो बेस्ट कॉलेज कोणी तुमचं थांबू शकणार नाही. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक तुम्हाला नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट देते, 4 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला पस्तावे येतात. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कमी मार्क्सला पण चांगलं कॉलेज पॉसिबल असतं. ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा, प्लीज व्हॉट्सअप करा. कॉल इतके अटेंड करणं माझ्याकडनं पॉसिबल नाही होत. चला आता बघूया बोनस मार्क्स. ठीक आहे, इथं मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवतो बाळांनो, कशा पद्धतीच्या चुका झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर परत मी शिफ्ट वाईज वरती जाणार आहे. बघा आता 12th मेचा शिफ्ट 1चा क्वेश्चन आहे बाळांनो, याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर सीईटी सेलने काय दिलेलं आहे, 12th मेचा शिफ्ट 1चा क्वेश्चन सीईटी सेलने याचं बी आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, 098 आहे ना, म्हणजे बी आन्सर सीईटी सेलने दिलेलं आहे. पण हे ऑप्शन चुकलेलं आहे बाळांनो, याचं ऑप्शन आहे ऑप्शन सी, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी इथं मार्क्स काउंट, ज्या विद्यार्थ्यांनी बी मार्क केला असेल आणि त्यांना वाटलं असेल की नाही माझं तर बरोबर आलं, तुमचं चुकलेलं आहे, तुमचा 1 मार्क्स रिड्यूस करा. ज्यांनी सी मार्क केलेलं आहे त्यांचा 1 मार्क वाढणार आहे. गोष्ट समजली, इथं 1 मार्क वाढेल तुमचा. त्यानंतर 13th मेच्या शिफ्ट 1 मध्ये बघा बाळा, 13 मेच्या शिफ्ट 1 मध्ये सीईटी सेलने सी दिलेला आहे ना, 19 आहे म्हणजे सी दिलेला आहे. पण याचं करेक्ट आन्सर डी आहे बाळांनो, +6 आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी सी मार्क केलेले आहे त्यांना राईट भेटलेलं आहे. ठीक आहे, तुमचा 1 मार्क रिड्यूस होणार आहे बाळांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी डी मार्क केलेले तुम्ही 1 मार्क प्लस करून घ्या. गोष्ट समजली. आता हा क्वेश्चन बघा, हा आता कंप्लीट बोनस आहे ना, आता सगळ्या विद्यार्थ्यांना हा मार्क भेटेल. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, बोनस मार्क द्या तुम्ही, मी असं नाही म्हणत बोनस मार्क्स नका देऊ, पण जे 1000 रुपये घेतलेले आहेत ना, तुमच्या चुका आहेत ना सीईटी सेल, मग ते 1000 रुपये वापस द्या तुम्ही. माझं फक्त एवढं म्हणणं आहे. ठीक आहे, चला हा जो प्रश्न आहे बाळांनो, याचा करेक्ट आन्सर सीईटी सेलने काय दिलेलं, डी दिलेलं आहे. पण याचं करेक्ट आन्सर काय माहिती, 10r/3 आहे बाळांनो, जे कोणत्याच ऑप्शन मध्ये नाहीये. तर हा प्रश्न सीईटी सेलचा कंप्लीट चुकलेला आहे. या प्रश्नाला तुम्ही 1000 रुपये घेणं कम्प्लिटली चुकीचं आहे. ठीक आहे, आता 19 मेचा शिफ्ट 2चा प्रश्न बघा बाळांनो, याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे, सीईटी सेलने काय दिलेलं आहे, 27, म्हणजे हे आन्सर दिलेलं आहे सीईटी सेलने, है ना, सीईटी सेलच्या आन्सर कीनुसार. पण याचा करेक्ट आन्सर काय माहिती, 1:2, 8:2, 72, हे ऑप्शन मध्ये कुठंच मॅच नाही होते, है ना. तर हे आन्सर याचं करेक्ट आहे. सीईटी सेल कडून याचं मिस्टेक झालेली, प्रिंटिंग मिस्टेक झालेली, जी पण मिस्टेक झालेली, इथं तुम्हाला कंप्लीट बोनस मार्क्स भेटेल, 1 मार्क तुम्हाला इथं भेटणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर 14 मेची शिफ्ट 2 मध्ये बघा बाळांनो, 14 मेच्या शिफ्ट 2 मध्ये करेक्ट आन्सर सीईटी सेलने ए दिलेलं आहे ना. पण इथं ए आणि तुम्ही सी जर बघणार, ए आणि सी दोघं सेम टू सेम आहेत बाळांनो, सेम टू सेम, 2 ऑप्शन सेम टू सेम आहेत, म्हणजे इथं सगळ्यांनाच बोनस मार्क्स भेटतील. फक्त असं नाही की ज्यांनी ए और सी मार्क केले त्यांनाच नाही, सगळ्यांना बोनस मार्क्स इथे भेटणार आहेत. त्यानंतर 14 मे शिफ्ट 2, 14 मेच्या शिफ्ट 2 मध्ये पण बघा बाळांनो, ए आणि सी सेम टू सेम ऑप्शन्स दिलेले आहेत. इथं पण तुम्हाला काय भेटणार आहे, बोनस मार्क इथं भेटणार आहे बाळांनो. क्वेश्चन आयडी तुम्ही चेक करू शकता, त्यानुसार तुम्ही ऑप्शन आयडी चेक करू शकता, त्यानुसार तुम्ही व्हेरीफाय पण करू शकतात. आता अशा पद्धतीचे बोनस, आता सगळेच सांगायला गेलो तर बाळांनो 1-1.5 तास लागून जाईल. ठीक आहे, मी आता तुम्हाला इन शॉर्ट प्रत्येक शिफ्ट वाईज किती बोनस मार्क्स भेटणार आहे ते सांगतोय. ठीक आहे, 12th मेच्या शिफ्ट 1 मध्ये बाळांनो, ठीक आहे, 12th मेच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला इथं भेटणार आहे 3 बोनस मार्क्स. ठीक आहे, 12th मेच्या शिफ्ट 2 मध्ये इथं तुम्हाला भेटणार आहे 4 बोनस मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर 13th मेच्या शिफ्ट 1 मध्ये भेटणार आहे तुम्हाला 2 बोनस मार्क्स, 13th मेच्या शिफ्ट 2 मध्ये भेटणार आहे तुम्हाला 3 बोनस मार्क्स बाळांनो. ठीक आहे, 14th मेच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला भेटणार आहेत 1 बोनस मार्क्स बाळांनो, 14th मेच्या शिफ्ट 2 मध्ये तुम्हाला भेटणार आहेत 4 बोनस मार्क्स, 15th मेच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला 3 बोनस मार्क्स भेटणार आहेत, 15th मेच्या शिफ्ट 2 मध्ये तुम्हाला 2 बोनस मार्क्स भेटणार आहेत, 18th मेच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला 2 बोनस मार्क्स भेटणार आहेत बाळांनो, 18th मेच्या शिफ्ट 2 मध्ये तुम्हाला 4 बोनस मार्क्स भेटणार आहेत, 19th मेच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला 2 बोनस मार्क्स भेटणार आहेत बाळांनो, आणि 19th मेच्या शिफ्ट 2 मध्ये तुम्हाला 1 बोनस मार्क्स भेटणार आहे, 20 मेच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला 1 बोनस मार्क्स भेटणार आहे, शिफ्ट 2 मध्ये काही नाही. ठीक आहे, तर हे होतं तुमचं शिफ्ट वाईज मार्क्स, शिफ्ट वाईज बोनस मार्क्स बाळांनो. आता भरपूर विद्यार्थ्यांना शिफ्ट 2 चे अजून सुद्धा पर्सेंटाईल व्यवस्थित समजलेले नाहीत. ठीक आहे, त्यासाठी मी इथं मार्क्स
हे शिफ्ट 2 चे आहेत ना, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल वेगळं आहे बाळांनो, प्लीज समजून घ्या व्यवस्थित. हे मार्क्स आहेत इझी शिफ्ट, मीडियम शिफ्ट, डिफिकल्ट शिफ्ट नुसार तुमची हे पर्सेंटाईल आहेत. प्लीज एकदा चेक करा बाळांनो, ठीक आहे. शिफ्ट इझी होती का, मीडियम होती का, डिफिकल्ट होती, हे ऑलरेडी व्हिडिओ याच्यावरती टाकलेला आहे मी, ठीक आहे. नक्कीच तुम्ही चेक करू शकता. हे सगळे मार्क तुमचे याची इझी शिफ्टला एवढे पर्सेंटाईल येतील, मॉडरेट शिफ्टला एवढे येतील आणि डिफिकल्ट शिफ्टला एवढे येतील. प्लीज व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित बघा. जरी कमी मार्क आले असतील बाळांनो, जरी कमी मार्क आले असतील, खचून जाऊ नका. अजून सुद्धा खूप अपॉर्च्युनिटी वेट करताय बाळांनो, ठीक आहे. कमी मार्क्सला सुद्धा योग्य कॉलेज लिस्ट आणि योग्य कॅप काउन्सिलिंग बाळांनो एक तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवते. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि जे पॅरेंट्स माझ्याकडे मॅनेजमेंटसाठी ऍडमिशनसाठी कॉल करताय किंवा मेसेज करताय, प्लीज नका करू. मी मॅनेजमेंटसाठी नाही करत बाळांनो, ठीक आहे. 5-5, 10-10 लाख रुपये विद्यार्थ्यांचा घेणं हे योग्य नाहीये, ठीक आहे. मला माझ्याच मेंदूला ते व्यवस्थित नाही पटत आहे बाळांनो, ठीक आहे. त्यानुसार मी नाही करत मॅनेजमेंटचं. जर तुम्ही मॅनेजमेंटसाठी कॉल करणार, तुम्हाला समाधान भेटणार नाही, ठीक आहे. कोणत्याही कॉलेजचं 1-2 लाख सुद्धा मॅनेजमेंट असेल ना, मी तो मीडिएटर नाही बनणार, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये जायचंय, कॉलेज तुम्हाला ऍडमिशन देते, घेऊन घ्या ऍडमिशन, ठीक आहे. कारण भरपूर फ्रॉड होतात या इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे. ते नकोय आपल्याला. तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोसेसमध्येच मी मदत करेन आणि मी गॅरंटी देतो गव्हर्नमेंट प्रोसेसमध्येच आपण एक चांगलं कॉलेज क्रॅक करू कॅप राऊंडने, है ना. फक्त विश्वास ठेवा बाळांनो, ठीक आहे. शक्य असतात गोष्टी, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, ठीक आहे. आणि मॅनेजमेंट न करण्याचा एक मोठा फॅक्टर हा आहे ना बाळांनो, मी स्वतः शेतकरी बॅकग्राऊंड मधून येतो, ठीक आहे. मी इंजिनिअरिंग चालू त्या आधीपर्यंत आमची परिस्थिती खूपच कमी होती, कारण शेती करायची माझे पालक. आणि मला माहिती आहे माझी जी ऑडियन्स आहे ती मिडल क्लास किंवा बिलो मिडल क्लास आहे ना. त्यांच्यासाठी एवढं अफोर्ड करणं पॉसिबल नाही, म्हणून मी कधीच मॅनेजमेंटचं नाव घेत नाही, ठीक आहे. मॅनेजमेंट बद्दल माहिती नक्कीच सांगेल, पण मॅनेजमेंट राऊंड मध्ये कसं करायचं काय, म्हणजे तुमची फीस घेऊन मी कॉलेजला देईन त्या गोष्टी नाही करत मी, ठीक आहे. एजंट सारखं काम नाही होत. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाळांनो. मी 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. विश्वास ठेवा फक्त, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे 5 महिने खूप काही होणार आहे बाळांनो, तुमचं आयुष्य बदलणार आहे, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.